नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे ऑक्टोबर महिन्यातील पहिला दिवस 1 ऑक्टोबर 2023. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? 19व्या क्रमांकाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भारताने कोणत्या खेळाच्या प्रकारामध्ये पहिले सुवर्ण पदक जिंकलेलं आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी शूटिंग हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर नेमबाजी या प्रकारच्या खेळामध्ये पहिले सुवर्ण पदक जिंकले आहे आपल्या प्यारा भारताने. कशामध्ये? 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये. कोठे होत आहेत या स्पर्धा? तर चीन या देशामध्ये. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? IBSA ब्लाइंड फुटबॉल इंटरकॉन्टिनेंटल कप 2023 कोणत्या शहरामध्ये होणार आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी कोची हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर कोची कोठे आलं? तर केरळ राज्यामध्ये आलं. तर त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ब्लाइंड फुटबॉल इंटरकॉन्टिनेंटल कप 2023 ऑर्गनाईज करण्यात आलेला आहे. पहिलाच प्रश्न कशा संदर्भात आहे? तर महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धाबद्दल. आपण काय करूया मग, मागील काही वेगवेगळ्या महिन्यांमध्ये ज्या काही वेगवेगळ्या स्पर्धा झालेल्या आहेत आणि त्या कोणी जिंकल्या त्याच्यावरती चर्चा करूया. जसं की आशियाई कबड्डी चॅम्पियनशिप 2023 भारताने जिंकली आहे. FIH हॉकी प्रो लीग 2022-23 नेदरलँडने जिंकलेला आहे. दुलीप ट्रॉफी 2023 आणि देवधर ट्रॉफी 2023 साऊथ झोनने या ठिकाणी जिंकलेली आहे. पुरुष आशियाई चॅम्पियनशिप ट्रॉफी 2023 भारताने. 2023 फिफा महिला विश्वचषक स्पेनने. हिरो सुपर कप 2023 ओडिसाने. 52वी वरिष्ठ राष्ट्रीय हँडबॉल चॅम्पियनशिप हरियाणाने. सॅफ अंडर 16 चॅम्पियनशिप 2023 भारताने. फिबा बास्केटबॉल विश्वचषक 2023 जर्मनीने. 5वी राष्ट्रीय व्हीलचेअर रग्बी चॅम्पियनशिप 2023 आपल्या महाराष्ट्राने. आणि आशिया कप 2023 भारताने. ठीक आहे, जसं की तुम्हाला माहित आहे आज आहे 1 ऑक्टोबर 2023. स्वतःसोबत आज एक डिसिजन घ्या. पहा, बरेच विद्यार्थी मला म्हणतात की सर चालू घडामोडीमध्ये जो काही कॉन्फिडन्स आहे तो आम्हाला येत नाही, किंवा चालू घडामोडीचा अभ्यास नेमका कुठून करावा, कसा करावा, सुरुवात कशी करावी, एक्झाम ओरिएंटेड प्रश्न कुठून भेटतील. पहा, प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला जर यश प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये जे काही संघर्ष आहे, जे काही मेहनत आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कन्सिस्टन्सी ठेवणं गरजेचं आहे. पहा, 2023 हा वर्ष संपायला जवळपास अजून 90 दिवस आहेत. म्हणजेच 1 ऑक्टोबर 2023 पासून 31 डिसेंबर 2023 पर्यंत तुम्ही अनालिसिस केलं तर 90 ते 92 दिवस होतात. या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, एक सेपरेट आजपासून नोटबुक तयार करा. या नोटबुकमध्ये कंटिन्युअसली हे जे काही 90 दिवस आहेत म्हणजे 3 महिने आहेत, कंटिन्युअसली एकही दिवसाची सुट्टी न घेता जेवढेही मी व्हिडिओ टाकतो त्या व्हिडिओच्या नोट्स दररोज न चुकता वहीमध्ये काढा. या ठिकाणी तुम्ही जेवण नाही केलं चालतंय, झोपला नाही तरी चालतंय, परंतु दररोजच्या व्हिडिओची माहिती ही वहीमध्ये लिहिल्याशिवाय तुम्हाला झोपायचं नाही. या गोष्टी तुम्हाला पाळायच्या आहेत कंटिन्युअसली 3 महिने. आणि 3 महिने झाल्याच्या नंतर मला नक्की कमेंट करून सांगा की तुमचा जो काही चालू घडामोडीमधील कॉन्फिडन्स आहे तो वाढलेला आहे की नाही. तुम्हाला फक्त नोट्स काढण्यामध्ये, वीकली त्याच्यावरती रिव्हिजन टाकण्यामध्ये कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. पहा, या ठिकाणी किती सुंदर सुंदर मुलं या ठिकाणी नोट्स काढतात. पहा बरं, या नोट्स पाहून कोणालाही या ठिकाणी परत परत रिव्हिजन मारायची इच्छा होईल. तुमचे 2 मिनिट एक्स्ट्रा घेतले त्याच्याबद्दल समक्ष. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. 9व्या क्रमांकाच्या ब्रिक्स संसदीय मंचासाठी संसदेच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व कोणी केलेले आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी हरिवंश नारायण सिंह असं त्यांचं नाव आहे. सर्वप्रथम प्रश्न हा पडला पाहिजे की बाबा हे हरिवंश नारायण सिंह कोण आहेत? तर लक्षात घ्या, हे राज्यसभेचे उपसभापती आहेत. ठीक आहे, आता या ठिकाणी 2-3 पॉईंट आहेत ते लिहून घ्या. पहिला पॉईंट, 9व्या क्रमांकाचा जो काही ब्रिक्स संसदीय मंच आयोजन करण्यात आले होते ते कोठे करण्यात आले होते? तर जोहान्सबर्ग या ठिकाणी करण्यात आलं होतं. त्याच्यानंतर 2023 जे काही ब्रिक्स समिट आयोजित करण्यात आलं होतं ते दक्षिण आफ्रिका या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं. ऑगस्ट 2023 मध्ये 15व्या ब्रिक्स परिषदेमध्ये दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनी 6 नवीन सदस्य देशांची घोषणा केलेली आहे ब्रिक्समध्ये. या गोष्टी तुम्हाला बिलकुल विसरायच्या नाही.
आहे. जसं की तुम्हाला माहित आहे ब्रिक्समध्ये अगोदर किती देशांचा सहभाग होता, तर टोटल 5 देशांचा. कोणकोणते? ब्राझील, रशिया, आपला भारत देश, चीन आणि साऊथ आफ्रिका. त्याच्यानंतर नवीन किती मेंबर ऍड करण्यात आले, तर 6 मेंबर. कोणकोणते? तर पहिला आहे अर्जेंटिना, दुसरा आहे इजिप्त, तिसरा आहे इथिओपिया, चौथा आहे इराण, पाचवा आहे सौदी अरेबिया आणि सहावा आहे युनायटेड अरब इमिरेट्स. अगोदरचे 5 आणि आत्ताचे 6, टोटल 11 मेंबर देश या ठिकाणी झाले आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3, राष्ट्रीय पेन्शन प्रणाली दिवस केव्हा साजरा केला जात असतो? तर 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आजच्या दिवशी म्हणजेच 1 ऑक्टोबरला दरवर्षी आपण राष्ट्रीय पेन्शन प्रणाली दिवस म्हणून साजरा करतो. 2 पॉइंट लिहून घ्या. पेन्शन नियामक 1 ऑक्टोबर हा राष्ट्रीय पेन्शन प्रणाली दिवस म्हणून साजरा करणार आहे. भारतातील नागरिकांमध्ये निवृत्ती वेतन आणि सेवानिवृत्ती नियोजनाला चालना देण्यासाठी आणि निवृत्तीनंतर आर्थिक स्वातंत्र्याचा आनंद घेण्यासाठी दरवर्षी आपण 1 ऑक्टोबरला राष्ट्रीय पेन्शन प्रणाली दिवस म्हणून साजरा करतो. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14, हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर हा सुद्धा आजच्या दिवशी म्हणजेच 1 ऑक्टोबरला दरवर्षी इंटरनॅशनल डे ऑफ ओल्डर पर्सन म्हणजेच आंतरराष्ट्रीय दिवस कोणाचा? वृद्ध व्यक्तींचा म्हणून आपण साजरा करतो 1 ऑक्टोबरला. ठीक आहे, काळजीपूर्वक आहे का? आज ऑक्टोबर महिन्यातील पहिला दिवस आहे. प्रश्न आपण पाहिला आहे महत्त्वाच्या दिवसांबद्दल. तर लगेच ऑक्टोबर महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. काळजीपूर्वक आहे का? 1 ऑक्टोबरला 3 दिवस असतात. वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस, राष्ट्रीय पेन्शन प्रणाली दिवस आणि जागतिक शाकाहारी दिवस. 2 ऑक्टोबर गांधी जयंती, आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस आणि लाल बहादूर शास्त्री जयंती. त्याच्यानंतर ऑक्टोबर महिन्यातील पहिल्या सोमवारी असतो जागतिक अधिवास दिवस. त्यानंतर 5 ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिवस, 7 ऑक्टोबर जागतिक कापूस दिवस, 8 ऑक्टोबर भारतीय वायुसेना दिवस, 9 ऑक्टोबर जागतिक पोस्टल दिवस, 10 ऑक्टोबर राष्ट्रीय पोस्टल दिवस, जागतिक मानसिक आरोग्य दिवस. त्याच्यानंतर 11 ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय बालिका दिवस, 13 ऑक्टोबर आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस, 14 ऑक्टोबर जागतिक मानक दिवस, 15 ऑक्टोबर जागतिक विद्यार्थी दिवस, 16 ऑक्टोबर जागतिक अन्न दिवस, जागतिक भूल दिवस आणि जागतिक मणक्याचे दिवस, 17 ऑक्टोबर गरिबी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस, 20 ऑक्टोबर जागतिक सांख्यिकी दिवस, 21 ऑक्टोबर पोलीस स्मृती दिवस आणि 24 ऑक्टोबर जागतिक पोलिओ दिवस, संयुक्त राष्ट्र दिवस आणि 31 ऑक्टोबर राष्ट्रीय एकता दिवस. क्लिअर? बघा पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. नवीनतम पुस्तक टेल्स फ्रॉम द होम ऑफ वँग्स अँड विगल्स चे लेखक कोण आहेत? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, विजया राघवन असं त्यांचं नाव आहे. त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलं आहे. पुस्तकाचं नाव आहे टेल्स फ्रॉम द होम ऑफ वॅग्स अँड विगल्स असं त्या पुस्तकाचं नाव आहे. ठीक आहे, प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाचे पुस्तक आणि त्यांच्या लेखकाबद्दल. तर लगेच मागील काही वेगवेगळ्या महिन्यांमध्ये जाहीर झालेले पब्लिश झालेले जे काही नवनवीन पुस्तक आहेत आणि त्यांचे लेखक कोण आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. जसं की इरफान खान अ लाईफ इन मूवीज हे पुस्तक लिहिलं आहे शुभ्रा गुप्ता यांनी. ह्युमन ॲनाटॉमी हे पुस्तक लिहिलं आहे अश्विनी कुमार द्विवेदी यांनी. बिपिन द मॅन बिहाइंड द युनिफॉर्म रचना बिस्ट रावत यांनी लिहिलं आहे. फिअरलेस गव्हर्नन्स किरण बेदी. द पॉवर ऑफ वन थॉट BK शिवानी. द योगा सूत्रास फॉर चिल्ड्रन रूपा पै. फायर ऑन द गंगेज राधिका अयंगार. अ कन्फ्युज्ड माइंड स्टोरी साहिल सेठ. छत्रपती शिवाजी महाराज श्रीमंत कोकाटे. नेशन कॉलिंग सोनल गोयल आणि टेल्स फ्रॉम द होम ऑफ वॅग्स अँड विगल्स हे पुस्तक लिहिलं आहे विजया राघवन यांनी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक सी, सुरेश गोपी असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? सुरेश गोपी असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या केलेल्या नियुक्तीबद्दल. तर लगेच ज्या काही नवनवीन नियुक्त्या या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. जसं की सोलार एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे नवीन संचालक बनलेत जोशित रंजन सिकदर. ईडीचे नवीन संचालक बनलेत राहुल नवीन. केंद्रीय अन्वेषण ब्युरोचे उपमहानिरीक्षक बनलेत कुलदीप द्विवेदी. नवीन कायदा मंत्री बनलेत अर्जुन राम मेघवाल. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे मंत्री बनलेत किरेन रिजिजू.
भारतीय भूगर्भीय सर्वेक्षणाचे नवीन महासंचालक बनले जनार्दन प्रसाद. संयुक्त राष्ट्रांच्या जनरल असेंब्लीचे अध्यक्ष बनले डेनिस फ्रान्सिस. राष्ट्रीय चाचणी एजन्सीचे महासंचालक बनलेत सुबोध कुमार सिंग. सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक बनलेत नितीन अग्रवाल. संशोधन आणि विश्लेषण विंगचे प्रमुख बनलेत रवी सिन्हा आणि भाभा अणुसंशोधन केंद्राचे संचालक बनलेत विवेक भसीन. पुढचा प्रश्न क्रमांक 7. केंद्र सरकारने RBIचे डेप्युटी गव्हर्नर M राजेश्वर राव यांचा कार्यकाळ किती वर्षांसाठी वाढवलेला आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 1 वर्षासाठी या ठिकाणी वाढवलेला आहे. हे जे काय M राजेश्वर राव होते यांची ऑक्टोबर 2020 मध्ये रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून त्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली होती. तर पर्याय क्रमांक बी 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. कशाचे डेप्युटी गव्हर्नर होते? RBIचे. तर लगेच आपण RBI बद्दल चर्चा करूया. RBI फुल फॉर्म आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. स्थापना झाली 1 एप्रिल 1935 ला ब्रिटिश राजकाळामध्ये. मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी आणि सध्याचे वर्तमानमधील गव्हर्नर आहेत शक्तिकांत दास 25व्या क्रमांकाचे. 4 डेप्युटी गव्हर्नर आहेत म्हणजेच उपराज्यपाल स्वामीनाथन जानकीरामन, MD पत्रा, M राजेश्वर राव आणि TB शंकर. पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 8. खूप सारं या ठिकाणी कन्फ्युजन झालं आहे या प्रश्नाबद्दल. 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट ग्रामीण पर्यटन ग्राम पुरस्कार किती गावांना प्रदान करण्यात आलेला आहे? तर पर्याय क्रमांक ए 35 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. काळजीपूर्वक आहे का? 35 ग्रामीण पर्यटन गावे अनुक्रमे 5, 10 आणि 20 गावे सुवर्ण, चांदी आणि कांस्य श्रेणीमध्ये ठेवण्यात आलेले आहेत. म्हणजेच जसं की तुम्हाला कन्फ्युजन झालं होतं की सर विश्वनाथ घाट हे आसाममधील सर्वोत्तम पर्यटन गाव म्हणून डिक्लेअर करण्यात आलं, हे सुद्धा बरोबर आहे. किरीटेश्वरी पश्चिम बंगालमधील सर्वोत्तम पर्यटन गाव म्हणून डिक्लेअर करण्यात आलं, हे सुद्धा बरोबर आहे. आणि कोंथांग मेघालयमधील सर्वोत्तम पर्यटन गाव म्हणून डिक्लेअर करण्यात आलं, हे सुद्धा या ठिकाणी बरोबर आहे. तुम्हाला कन्फ्युजन कुठे झालं? तर एक दिवस मी विश्वनाथ घाट बद्दल सांगितलं आणि एक दिवस किरीटेश्वरी बद्दल सांगितलं सर्वोत्तम पर्यटन गाव म्हणून, त्याच्यामुळे कन्फ्युजन झालं आहे. पहा, जवळपास 35 वेगवेगळ्या गावांना सर्वोत्तम पर्यटन गाव म्हणून डिक्लेअर करण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये 5 गावांना सुवर्ण कॅटेगरीमध्ये ठेवण्यात आलं, 10 गावांना चांदी कॅटेगरीमध्ये ठेवण्यात आलं आणि 20 गावांना कांस्य कॅटेगरीमध्ये ठेवण्यात आलं. त्याच्यामध्ये सुवर्ण कॅटेगरीमधील 5 गावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत, जसं की जम्मू काश्मीरमधील दावर गावाला, उत्तराखंडमधील सरमोळी गावाला, मिझोरममधील रेईक गावाला, केरळमधील कंथाल्लूर गावाला आणि मध्य प्रदेशमधील मडला गावाला या ठिकाणी काय करण्यात आलेलं आहे? बेस्ट टुरिझम विलेज म्हणून पुरस्कार देण्यात आला आहे गोल्डन कॅटेगरीमध्ये. महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक गाव आहे पाटगाव नावाचं, त्यांना कांस्य कॅटेगरीमध्ये या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बेस्ट टुरिझम विलेजचा या ठिकाणी पुरस्कार मिळालेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 9. कोणत्या संस्थेने जॉईंट स्पेस व्हेंचर स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी I2U2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. कन्फ्युजन झालं असेल, I2U2 मेंबर कोण आहेत? I2 म्हणजेच आपला भारत देश आणि इस्रायल देश आणि U2 म्हणजेच USA आणि UAE. पुढचा प्रश्न क्रमांक 10. ऑस्कर 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपट श्रेणीमध्ये कोणता चित्रपट भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे? तर 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 2018 एव्हरीवन इज अ हिरो. अशा प्रकारचा जो काही चित्रपट आहे तो या ठिकाणी भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 11. मुख्यमंत्री अल्पसंख्याक उद्योजक योजना कोठे सुरू होणार आहे? तर पर्याय क्रमांक बी बिहार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर बिहार राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी मुख्यमंत्री अल्पसंख्याक उद्योजक योजना सुरू होणार आहे. जाता जाता शेवटी आपण बिहार बद्दल सुद्धा चर्चा करून जाऊया. स्थापना झाली राज्याची 22 मार्च 1912 ला. मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार, राज्यपाल आहेत राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर आणि राजधानी आहे पटना. 3 महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत वाल्मिकी, राजगीर आणि कानवर आणि एकच महत्वाचं धरण आहे इंदापुरी नावाचं. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न क्रमांक 12. ऑल इन वन परवडणारे विमा संरक्षण ज्याचं नाव आहे विमा विस्तार कोण सुरू करणार आहे? तर पर्याय क्रमांक ए IRDAI यांच्याद्वारे या ठिकाणी हे विमा संरक्षण सुरू करणार आहे ज्याचं नाव विमा विस्तार असं ठेवण्यात आलेलं आहे. ऑप्शन नंबर ए IRDAI हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. फुल फॉर्म काय? इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी, विमा नियामक आणि विकास प्राधिकरण मराठीमध्ये म्हणता येईल. स्थापना झाली 1999 ला. सध्याचे अध्यक्ष आहेत देबाशिष पांडा आणि मुख्यालय हैदराबाद या ठिकाणी. सर्व गोष्टी समजल्या?
ठीक आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये मराठी विद्यार्थ्यांसाठी कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, भारत ड्रोन शक्ती 2023 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता? महाराष्ट्र, गुजरात, तमिळनाडू की उत्तर प्रदेश? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, तपासणं हे देखील तितकंच जास्त महत्त्वाचं सुद्धा आहे.